एकीकडं आसमानी संकट तर दुसरीकडं मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर. कारण धाराशिवमधल्या भूम तालुक्यातल्या मात्रेवाडी या गावामध्ये देखील असाच अनुभव एका कुटुंबावरती आलेला आहे. ज्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्या मुसळधार पावसामध्ये पीक जे आहे ते गेलेलं आहे आणि शेती देखील आपली वाहून गेल्यानंतर एका शेतकऱ्यानं 42 वर्षाच्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे हे आत्महत्या केल्यानंतरचं दुःख कुटुंबावरती होतंच, मात्र काल रात्रीच या घराची काही भिंत देखील कोसळलेली आहे. म्हणजे दुहेरी संकट. एकीकडे या सगळ्यातून सावरत असताना घर देखील त्या ठिकाणी ढासळलेलं आहे आणि त्याच घराची दृश्य मी सुरुवातीला आपल्याला दाखवतो. लक्ष्मण बाबासाहेब खरं तर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून त्या आर्थिक संकटात होते, कर्जबाजारी होते आणि त्यातून कसा मार्ग काढायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. हे सगळं होत असतानाच 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या ज्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची जमीन जी ती वाहून गेली. ज्यामध्ये पीक काही येणार होतं, त्या पिकानंतर आपलं काही कर्ज आहे ते भागवावं असं त्यांची इच्छा होती आणि ते मात्र ह्या ठिकाणी होऊ शकलं नाही. लक्ष्मण यांच्यासारखेच अनेक शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आर्थिक संकटात सापडलेले आहेत आणि त्यातूनच हे टोकाचं पाऊल त्यांनी उचललं. खरं तर त्यानंतर संपूर्ण कुटुंब हे आता दुःखामध्ये पाहायला मिळते. त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल? खरं तर हे सगळं दुःख तुमच्या वाट्याला आता आलेलं आहे. काय नेमकी मदत तुम्ही अपेक्षित करताय? सरकारला काय या सगळ्यातनं तुम्हाला निरोप द्यायचा आहे? काहीच राहिलं नाही. राहणं समजा हे वाहून गेलंय. त्या टेन्शन मध्ये असं केलं. समजा दुःख करता माणूस आम्हाला टाकून गेला वनात. आमचा डोंगर ढसळला आमच्यावर. आम्ही आता काय करणार? आमचा करता माणूस गेला. तुम्हाला काय बोलणं झालं होतं त्यांचं? काय सांगत होते? कारण असं टोकाचं पाऊल 2 दिवस टेन्शन मध्येच असं केलं. काय सुद्धा बोललं नाही तर घरी. काय पीक, आता शेतात काय पीक होतं? सोयाबीन आणि कांदा होता. काहीच राहिलं नाही. राहणं समजा दगडच येऊन बसले. ते 2-2.5 एकर होती. तुझ्याशी काय बोलणं झालं होतं वडिलांचं? नाही नाही, घरी आलं नव्हतं 2 दिवस. कोट्याकडे. जे घरातच आले नव्हते 2 दिवस त्याच्या आधी? तिकडं झोपायचं आणि प्यायचं. रानात गेलं तर रानात आलं. तिकडं 2 दिवस राहिलं, आलंच नाही. नाही, आंघोळ करून गेलं तर जेवाय बोलाय गेलं तर त्यांनी समजा दिसलं तसंच. ते झोपीतनं उठलं पण नव्हतं. त्याला काय कळत पण नाही बोलायचं. लक्ष्मण पवार यांच्या पत्नी आहेत आणि ही 3 मुलं त्यांना आहेत. त्यांची आई देखील मागे, भाऊ त्यांचे आहेत. एक छोटं कुटुंब आहे. ट्रॅक्टरसाठी देखील त्यांनी कर्ज काही घेतलं होतं अशी माहिती मिळते आणि या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि यात नंतर एक टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलले. या संपूर्ण परिस्थितीत त्यांच्या खरं तर परिवाराला आता आधाराची गरज आहे. त्यांचा मुलगा आहे. काय तुझी आणि वडिलांचं काय बोलणं झालं होतं? नाही, काय नव्हतं झालं. काय नेमकी परिस्थिती काय होती जे एवढं आता टोकाचं पाऊल उचलायची? ते वाहून गेल्यामुळे त्याच्यामुळेच. काय झालं? ते पावसामुळे रानातली माती वाहून गेली. कांदे सोयाबीन काहीच राहिलं नाही. त्यामुळे हे केलं. त्यांना धीर देऊया, आपण यातनं बाहेर पडू असं सांगत नव्हतं? सांगितलं पण ते टेन्शन मध्येच होते 2-3 दिवस. कर्ज आता काय आहे तुमचं? किती कर्ज आहे किंवा काय आणि अपेक्षा आता काय करताय सरकारकडे या सगळ्या कर्जाचं? ते ट्रॅक्टरचंच कर्ज आहे. 2 ट्रॅक्टरचे. हो. मुलगा आहे त्याची देखील प्रतिक्रिया घेतली. खरं तर तुझी काय आता अपेक्षा सरकारकडे असणार आहे? कारण हे दुःख आणि हे दुःखाचा डोंगर तुमच्या खरं तर कुटुंबावरती कोसळलेला आहे. एकीकडे कर्ज आहे, दुसरीकडे घर देखील आता रात्रीच या ठिकाणी पावसामुळे पडलेलं. ट्रॅक्टरचं कर्ज आहे.
अपेक्षा करतो? ट्रॅक्टरचा साहेबीन कांदा वाहून गेला, माती राहील नाही रानात. किती खर्च केला होता? खर्च किती केला होता आता शेतीवर? खर्च लय मोठा केला. तुमच्यासाठी चाललोय. आमच्या एखाद्या बातमीमुळं तुमच्यापर्यंत मदत पोचावी हा एकच हेतू आमचा आहे. आजपर्यंत या ठिकाणी काही नेते देखील पोचलेले नाहीत अशी माहिती मिळते. संभाजीराजे छत्रपती या ठिकाणी येऊन गेलेलं देखील कळालं. काय सांगशील या सगळ्यातून? काय मागणी तुमची सगळ्यांची असते? मदत, कर्ज. त्याचा शब्द पुरेसा आहे, मदत. कारण तो आता त्या दुःखाच्या एवढ्या मोठ्या डोंगर त्यांच्यावर कोसळल्यामुळे शब्द देखील त्याला फुटत नाहीत आणि आम्ही देखील ते समजू शकतो. आजी, काय सांगाल? मुलगा तुमचा या सगळ्या परिस्थितीतून गेलेला आहे, किती त्रास होतोय आता आणि आता या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं? गेला कच्चा माणूस गेला, रान वाहून गेलं, परिस्थिती होती. 2 दिवस बोलला नाही. कसं करायचं आम्ही आता? काय करायचं? आमची नाजूक परिस्थिती, कर्ज लई मोठं होतं. आम्ही काय करणार आता? कसं करणार? आमची काहीतरी सोय करणार सरकार? नाही करणार. आमचं एवढं कर परिस्थिती. रात्री घरी पण पडलं आमचं. आम्ही कुठं राहायचं? उन्हात राहायचं का आता? आम्ही काय करणार आहे आता? कसं करायचं आता? हां, टेन्शनमध्ये 2 दिवस होता. करता माणूस गेला. आम्ही ट्रॅक्टरचं कर्ज म्हणलं काय करावं आता? 2 दिवस नाराज झाला, जेवला नाही. आम्ही मागं पळालो तरी जेवला नाही. म्हणला मी आता काय करणार आहे? म्हणलं मी आता कसं करायचं आहे आता? म्हणून परिस्थितीमध्ये गेला. आता तुम्ही आमची काय सोय करणार आहे? तर आम्ही उन्हात पडलो तर आता आम्हाला ऊन लागत आहे. आता काय करणार आहेत आम्ही आता? सरकारने यात मदत काय तुम्हाला करावी अशी अपेक्षा आहे? त्यांचे भाऊ आहेत लक्ष्मण पवार यांचे. सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांचं ट्रॅक्टरचं कर्ज माफ करावा, 2 ट्रॅक्टरचं कर्ज माफ करावा. करताच माणूस घरातला गेलाय. आता ह्यांच्या मागं कोणीही लेकरं तरी कसं कर्ज फेडायचं आणि काय करायचं? करताच माणूस गेलाय. शेती 2.5 एकर वाहून गेली. कांदा साहेबीन होती, त्या सगळे दगडी येऊन बसले, काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील भेट देऊन गेली या पूर्ण परिसरात. त्याच दरम्यान झालेली घटना आहे. मुख्यमंत्री त्यांना निवेदन दिले पण सरकारचं काहीच अजून मदत नाही आलेली. हां, अजितदादाला बुममध्ये त्याचीच निवेदन दिले तरी सरकारची कोणतीच मदत आतापर्यंत पोहोचलेली नाही. इतर देखील काही गावातली लोक आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया. काय परिस्थिती आता? तुम्ही त्यांना लक्ष्मण पवार यांना भेटत होता, तुमच्या समवयस्क होते, काय परिस्थिती होती आणि आतापर्यंत कशा पद्धतीने तर कुणी कुणी भेट? लक्ष्मण पवार हे आमच्या गावातलेच आमचे मित्रच होते, पण अतिशय त्यांच्या कर्जबाजारीपणामुळे ते दुःखात राहायचे, डिप्रेशनमध्ये राहत होते. हे अतिवृष्टी सततची चालू असल्यामुळं त्यांना हे कर्जाचा डोंगर कसा फेडू, त्यामध्ये शेतीचं अतिशय नुकसान झालं. त्याच्यामुळं त्यांनी टेन्शन अतिशय दबावात येऊन हे पाऊल उचललं, आत्महत्या केली. एवढी वाईट परिस्थिती या त्यांच्या कुटुंबावर आली. आज हे कुटुंब एकदम उघड्यावर पडले, पण एकदम शासनाने कसली त्याची दखल घेई नाही. शासनाचं प्रतिनिधी कोणी इथे येऊन गेलेलं नाही. फक्त संभाजीराजे भोसले आणि विठ्ठलांना बाराते, तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांनी सहकार्य केले. पण माझं काय म्हणणं आहे, उपमुख्यमंत्री इथं आले होते, बुमला आले होते, आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी भेट देऊन या कुटुंबाला सांत्वन द्यायला पाहिजे होतं. शासनानं काहीतरी यांना आधार द्यायला पाहिजे. आमच्या आख्या मात्रेवाडी आणि या भूम परांडा या 2 तालुक्यामध्ये अतिवृष्टी अतिशय नुकसान झाले. अक्षरशः शेती सगळी वाहून गेली, काही सुद्धा राहिलं नाही. पीक एकदम 3-4 वर्ष त्या शेतामध्ये काही यायचं नाही, एवढं नुकसान झाले. यांचं कांदा इतकी मेहनत करून ती अतिशय महागडं पीक त्याचं रोप आणून या परिस्थितीमध्ये यांनी लावलं आणि ते वाहून गेलं. त्या लक्ष्मण अतिशय डिप्रेशनमध्ये इतका होता की आता हे कर्जाचा हप्ते ट्रॅक्टरचे मी फेडू कसे? इतकंही हे 3 मुलं ह्यांच्यासाठी काहीतरी रोजगार करून ट्रॅक्टर घेतले कर्ज काढून, आणि ते न फेडण्याचा आता ह्या पिकाचा काहीतरी आधार होईल ह्या आशेवर त्यांनी केलं होतं. आणि ते न झाल्यामुळं ह्या अतिवृष्टी ह्या पावसाने एवढं नुकसान केलं की त्यांनी ते गळफास घेऊन आत्महत्या केली. सर, खरं तर ही एक दुःखद आणि सगळ्यात कठीण परिस्थितीत हे सगळं कुटुंब. तुम्ही शेवटचीच काही मागणी आता तुम्हाला करायची असेल तर आमच्या माध्यमातून करा, जेणेकरून आपल्यापर्यंत
कोणीतरी येऊन त्या ठिकाणी मदत करून आपल्याला मदतीचा हात देईल. खरं तर या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही देखील तुमच्यासाठी आवाज उठवू. काय तुम्ही आता अपेक्षा सरकारकडे विशेष करून करा? काहीतरी मदत करावं, एखाद्या तरी लेकराला सुखाचं काम लावा. शेती पण नाही लय मोठी, काय करून खात्याना, कशाच जीवावर जगत्यांना, करता माणूस गेलाय घरातला. काहीतरी सुखाचं काम लावा पोरांना, एखाद्या तरी काहीतरी नोकरी लावा, कशात तरी काहीतरी करावं. काय आमच्या कुटुंबासाठी लय आम्हाला वनात टाकून गेले तर आम्ही कसं करणार? मी काय करणार ह्या पोरांना आता? कसे सांभाळणार मी? काहीतरी सरकारने मदत करावं आमच्यासाठी. नक्कीच खरं तर या सगळ्या दुःखातून हे कुटुंब लवकरच बाहेर यावं अशी प्रार्थना आपण करूया. मात्र कुठलेही लोकप्रतिनिधी अजून या ठिकाणी येऊन गेलेले नाहीत. स्थानिक आमदार नाहीत, खासदार देखील येऊन गेलेले नाहीत. मात्र त्यांनी देखील येऊन या ठिकाणी आमची दखल घ्यावी. आमची जी 3 मुलं आहेत ती आता उघड्यावरती वाऱ्यावरती आहेत, त्यांना एखादी नोकरी त्या ठिकाणी द्यावी, या संकटातून आम्हाला बाहेर काढावं अशीच मागणी जी आहे ती या कुटुंबाने केली आहे, नागरिकांनी इथल्या केलेली आहे. त्यामुळे या सगळ्यानंतर आता कशा पद्धतीनं सरकार जे ते यांच्या पाठीशी उभा राहणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, मात्रेवाडी, धाराशिव.